श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या या स्वामी समर्थ भक्तिधारा यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चेडा या विषयावर चर्चा करणार आहोत. चेडा म्हणजे नेमकं काय? बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की चेडा म्हणजे भूत आहे का? चेडा आपल्याला त्रास देतो की मदत करतो? खरंच कुठून मिळतो का चेडा? आणि जर त्रास झाला तर त्यावर उपाय काय? हे सगळे गैरसमज आणि प्रश्न आज आपण या व्हिडिओमधून दूर करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चेडा म्हणजे काय? बऱ्याच जणांना असं वाटतं की चेडा म्हणजे भूत पिशाच. पण खरं सांगायचं तर चेडा हा भूत नाही. तो म्हणजे शक्तीचं रूप आहे. देवीच्या संरक्षणासाठी तयार झालेली अफाट ताकद. पुराण कथेनुसार जेव्हा महाकालीने असुरांचा संहार केला तेव्हा महादेवानी आपलं दिव्य सैन्य पाठवलं होतं. हे सैन्य नंतर लहान दगडगोट्यांच्या आकारात स्थिर झालं आणि त्यालाच लोक चेडा म्हणतात. म्हणजे चेडा हा देवीचा संरक्षक आहे. कुलदेवी आणि गावदेवीच्या मूळ गादीला जोडलेला असल्यामुळं तो घराण्याचा रक्षणकर्ता मानला जातो. चेड्याची वैशिष्ट्य अशी आहे की तो महाशक्तिशाली आहे. गावचं गाव उद्ध्वस्त करू शकतो. तो कुणाच्या बंधनात राहत नाही. योग्य भक्ताला मात्र तो लेकरासारखा सांभाळतो. संकट येण्याआधी स्वप्नातून पूर्वसूचना देतो. मेहनतीच्या जोरावर लक्ष्मी प्राप्त करून देतो. चेड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की एकमुखी, पंचमुखी, द्वादशीमुखी, निरोशी आणि अघोरी इत्यादी. आता मूळ चेडा आणि बाहेरचा चेडा इथे एक मोठा फरक आहे. मूळ गादीचा चेडा तो घरच्यासारखा असतो. तुमची काळजी घेतो. मानपान नाही दिलं तरी नारळावरही समाधान मानतो. बाहेरून आणलेला चेडा तांत्रिक मांत्रिककडून मिळवलेला ठराविक मुदतीपुरता असतो. 1 वर्ष, 3 वर्ष, पिढ्यानुसार. मानपान न दिल्यास उलट घरातील लोकांना त्रास देतो. गैरवापर झाला तर घर उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच मूळ गादीचा चेडा हा वरदान असतो आणि बाहेरचा चेडा घेतल्यास तो शापही ठरू शकतो. बहुतेकदा ते असे दिसतात. काळ्या लाल कापडात बांधलेले गोटे, त्यात लिंबू, मिरच्या, माती, हळद कुंकू, काळी दोरी, कधी हाडं केस, झाडाखाली किंवा चौकात ठेवलेली, काही वेळा खोलीत किंवा शेतात गुपचूप टाकलेली. आजकाल अनेक ठिकाणी लोक म्हणतात की चेडा मिळवला की पैसा तो ओढून आणतो, गुप्त धन देतो, दुश्मनाचा काटा काढतो. हे अर्धसत्य आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेला चेडा त्रास देऊ शकतो. म्हणून कोणाच्याही खोट्या गोष्टींना बळी पडू नका. जर चेड्याची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी योग्य मार्ग कोणता? तर आपल्या कुलदेवी किंवा गावदेवीच्या मंदिरात जाऊन मनापासून प्रार्थना करा. आई, माझं संरक्षण कर, माझ्या घरासाठी चेड्याची कृपा होऊ दे, अशी साधी विनंती जरी केली तरी देवी आपल्या संरक्षकांना तुमच्या मदतीला पाठवते. खरी शक्ती म्हणजे श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की जर घरी किंवा शेतात चेडा सापडला तर त्याला हात न लावता कुठल्या तरी जाणकार व्यक्तीकडून म्हणजेच गुरुजी किंवा गावातील ज्योतिषी यांच्या मार्फत विसर्जन करावे. विशेष म्हणजे अशा वेळी लोक स्वामी समर्थांची किंवा दत्तात्रयाची शरणागती घेतात. कारण स्वामी समर्थांच्या कृपेनं कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला बाधू शकत नाही, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्यात भरभराटी हवी असेल तर हे मार्ग अधिक सुरक्षित आणि शाश्वत आहेत. पहिलं म्हणजे कुलदेवी किंवा गावदेवी यांच्या मंदिरात जाऊन भक्तिभावाने प्रार्थना करा. कारण मूळ गादीतील संरक्षक शक्तीच खरी आणि दीर्घकालीन फळ देते. दुसरं म्हणजे स्वामी समर्थ किंवा इतर परंपरागत गुरूंना शरण जा. कारण गुरु आणि मंदिराच्या आशीर्वादातूनच निस्वार्थपणे संरक्षण मिळते. तिसरं म्हणजे नियमित सेवा. सेवा, दान, दीपदान, हवन आणि सातत्यपूर्ण साधना. कारण श्रद्धा आणि कर्म यांचं फळ दीर्घकाळ टिकतं. सल्लागाराकडून मार्गदर्शन घ्या, पण तांत्रिकाकडून पैसे देऊन चेडा घेऊ नका. जर कोणी तांत्रिक बाहेरून चेडा देत असल्याचे सांगत असेल तर त्याच्या हेतूवर शंका बाळगा. शेवटचं म्हणणं एवढंच की चेडा हा भूत पिशाच नाही. तो देवीच्या सैन्याचं दैवी रूप आहे. त्याची खरी ओळख समजून घेतली तर तो घराचा संरक्षण करता ठरतो. म्हणूनच अंधश्रद्धेला बळी पडू नका. चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करू नका. तुमची कुलदेवी गावदेवीच खरी शक्ती आहे. तिच्या चरणी गेलं की सर्व संकट दूर होतात. तर स्वामी भक्तांनो, या व्हिडिओतून तुम्हाला नक्की स्पष्ट झालं असेल की चेडा म्हणजे काय, तो कुठे मिळतो आणि त्याचा खरा अर्थ काय आहे. गैरसमजाला बळी न पडता योग्य मार्ग निवडा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि अजूनही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी समर्थ भक्तिधारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय स्वामी समर्थ.